शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर तृप्ती करेकट्टी या जरी प्राध्यापिका म्हणून कार्यरत असल्या तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे बरेच पैलू आम्हाला पाहायला मिळाले. त्यांचे बरेच रिसर्च आर्टिकल्स राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट म्हणजे एडी सायंटिफिक इंडेक्समध्ये शिवाजी विद्यापीठातून लिटरेचर आणि लिंग्विस्टिक मधून एकमेव टॉप मोस्ट रिसर्चर म्हणून त्यांची ओळख आहे. हे करत असताना सामाजिक जाणीवा सांभाळत त्यांनी वंचित विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उभे केले आणि एक पर्यावरण प्रेमी म्हणून त्यांनी माझा कचरा माझी जबाबदारी हा संकल्प केला व त्यातूनच खत बनवून आपल्या अंगणात व छतावर सेंद्रिय शेती केली. त्यांच्या या कार्याचा आढावा या मुलाखतीमार्फत तुमच्यासमोर सादर करीत आहोत. लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमात तुमचं आज सहर्ष स्वागत. आजचा दिवस आमच्यासाठी खूपच खास आहे, कारण आज आम्ही आलो आहे शिवाजी विद्यापीठमध्ये. शिवाजी विद्यापीठच्या इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर तृप्ती केरेकट्टी मॅडम यांना भेटण्यासाठी. तर शिवाजी विद्यापीठमध्ये गेले 23 वर्ष त्या कार्यरत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी 2 वर्ष इथिओपिया येथे देखील शिकवलं आहे प्रोफेसर म्हणून. एकूणच त्यांचा शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव खूप मोठा आहे. तर माझ्याकडून जास्त माहिती घेण्यापेक्षा मी डिरेक्टली त्यांच्यासोबतच बोलून त्यांची माहिती आणि त्यांचं कार्य समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. तर नमस्कार मॅडम, वेद व्यक्तित्वाचा कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत. तर मॅडम, आज तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं धन्यवाद, आभार मानतो मी. तर माझा पहिला प्रश्न हा आहे मॅडम, की तुमचं शिक्षण आणि जे बालपण आहे त्याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती द्या. माझा जन्म मिरजेचा आहे आणि मिरजेला बापूजी साळुंखे महाविद्यालयामध्ये मी शिक्षण घेतलं. खरं तर मी सायन्सला होते आणि सायन्समध्येच करिअर करायचे, कारण आमच्या घरामध्ये सगळे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स असल्यामुळं मूल जन्मलं की त्यांना एकतर डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं एवढंच होतं. पण मला संगीताची आवड असल्यामुळं 11वी-12वीमध्ये असताना माझ्या डोक्यात आलं की डॉक्टर होऊन काही आपण संगीताला एवढा वेळ देऊ शकणार नाही, आणि म्हणून मी मुद्दामून मार्क कमी मिळवायचे असं ठरवून 12वीला कमी मार्क मिळवून, आणि मग आता पर्याय नाही म्हणून आर्ट्सला गेले. आणि असं अगदी योगायोगानंच अगदी मी BA इंग्लिश केलं. आणि त्याही वेळेला मला वाटत होतं की जे विषय जे होते सगळे मराठीमध्ये शिक्षण असल्यामुळं हे विषय आपले घेतलेले विषय कुठले आणि मी क्लासमध्ये कुठल्या विषयाला बसते हेही बराच काळ मला कळत नव्हतं. बराच काळ मी सोशॉलॉजीचे क्लासेस अटेंड केले. नंतर माझ्या लक्षात आलं की मी एक्झामच्या फॉर्ममध्ये सोशॉलॉजी भरलेलंच नाही आहे. आणि योगायोगानं मी इंग्लिशमध्ये मार्क्स चांगले पडत होते, त्यामुळं मी इंग्लिशकडं पुढं मी कंटिन्यू केलं. त्याच्यानंतर एका शिक्षकांनी सांगितलं की युनिव्हर्सिटीमध्ये MAला ॲडमिशन मिळणं हे जितकं मेडिकलला ॲडमिशन मिळणं कठीण असतं तितकंच कठीण गोष्ट असते, आणि तिथं खूप चांगले शिक्षक आणि खूप चांगल्या सुविधा असतात. म्हणून मग मी पुढं कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठामध्ये आले. मग MA होताच इथं सुदैवानं चांगले शिक्षक म्हणजे प्राध्यापक जहागीरदार, माया नारकर यांच्यासारखे शिक्षक लाभल्यामुळं एका विशिष्ट पद्धतीनं भरपूर वाचन करत विद्यापीठात खूप कार्यक्रम व्हायचे, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक यायचे. तर त्यांची व्याख्यानांमधनं खूप शिकायला मिळतं आणि एक्सपोजरची फार गरज असते. आणि त्या सगळ्यांमुळं माझा शैक्षणिक प्रवास चांगला होत गेला. आणि MA झाल्याच सेटनेट पास झाले आणि त्याच्यानंतर लगेच युनिव्हर्सिटीची एक रिसर्च फेलोशिप मिळाली आणि मी रिसर्चला सुरुवात केली. रिसर्च करता मग ओघानं लेक्चरशिप आणि या सगळ्या गोष्टी नंतर आल्या. म्हणजे माझ्या बाबतीमध्ये आधी मी संशोधन सुरू केलं आणि मग नंतर शिक्षिका झाली. संशोधनच पहिल्यांदा सुरू केलं. मॅडम, तुमच्याबद्दल जाणून घेत असताना मला समजलं की तुम्ही बरेचसे संशोधनाचे विषय हाताळले, तुम्ही खूप सारे ग्रँट्स देखील मिळवले. तर त्या संशोधनाच्या विषयाबद्दल आणि ग्रँट्सबद्दल थोडक्यात माहिती द्याल का? माझा PhDचा विषय तसा जरासा वेगळा होता. मराठी भाषिक मुलं लहान वयाची आणि कुमार वयाची जेव्हा इंग्रजी शिकतात तेव्हा त्यांच्यात काय फरक होतो आहे, त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये किती त्यांचा प्रोग्रेस होतो आहे किंवा काय टप्पे त्यांच्या शिकण्यामध्ये दिसतात, ह्याचा अभ्यास मी केला होता. म्हणजे चिल्ड्रन आणि ॲडॉल्सन्स ह्यांचा
कंपॅरेटिव्ह अभ्यास केला होता आणि त्यामुळे हा अप्लाइड लिंग्विस्टिक्समधला रिसर्च होता. हा रिसर्च झाल्यानंतर मला लक्षात आलं की अप्लाइड लिंग्विस्टिक्सपेक्षाही सोशो लिंग्विस्टिक्स म्हणजे समाजामध्ये भाषांचा एकमेकांशी जो संबंध येतो, बहुभाषिक संस्कृती आपली असल्यामुळं हा एक खूप इंटरेस्टिंग एरिया आहे आणि आपण राहतोय ते बॉर्डर एरियामध्ये, कर्नाटकची बॉर्डर आहे, तर त्याच्यामध्ये कन्नड, मराठी, उर्दू ह्या भाषांचा एकमेकांवरती होणारा प्रभाव या विषयात मला रुची निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये वाचन केलं, लक्षात आलं की थोडाफार जो ह्याच्यामधला रिसर्च झालेला आहे तो परदेशातल्या लोकांनी केलेला आहे की गंपर्ससारखा माणूस असेल, जर्मन माणूस आहे किंवा अमेरिकेमधले संशोधक इथे येऊन कुपवाडसारख्या छोट्याशा गावामध्ये त्यांनी 60च्या दशकात डेटा कलेक्ट केला. तो जागतिक स्तरावरती कुपवाड केस म्हणून माहिती आहे आणि आपल्याला इथंच राहत असून म्हणजे मी मिरजेची आणि मला या कुपवाडमध्ये कसा भाषेचं मिश्रित स्वरूप तयार झालेलं आहे त्याच्याबद्दल काही मला माहितीच नव्हतं. त्यामुळे मी त्याच्यामध्ये मग एक रिसर्च प्रोजेक्ट UGCला पाठवला आणि सुदैवानं लगेचच म्हणजे परमनंट मी नुकतीच झालेले होते, तरुण होते, उत्साह होता, त्यामुळं हा रिसर्च करण्याचाही खूप इच्छा होती आणि लगेच मला प्रोजेक्ट मिळाला आणि तिथून मग मी सोशल लिंग्विस्टिक्समध्ये रिसर्च सुरू केला आणि इतके वर्ष रिसर्च सुरुवात लवकर झालेली असल्यामुळं मी गाईड पण लवकर झाले. त्यामुळं 8 विद्यार्थी आजपर्यंत झालेले आहेत, पण मी असं हे केलेलं आहे की खूप विद्यार्थी घ्यायचे नाहीत, नाहीतर एवढ्या वर्षांमध्ये मी 2006पासून रिसर्च गाईड आहे आणि आता 2023पर्यंत इतकी वर्ष झाली तरी मी 8च विद्यार्थ्यांना गायडन्स केलेलं आहे. कारण दरवर्षी 1 किंवा 2 विद्यार्थ्यांपेक्षा आपण जास्त जणांना व्यवस्थित वेळ देऊ शकत नाही. त्यांच्याकडनं क्वालिटीचं काम करून घ्यायचं असेल तर आपल्याला कमी प्रमाणामध्येच गायडन्स करायला हवा. त्यामुळे ते स्टुडंट्सच्या बरोबर जो रिसर्च व्हायचा त्याच्यातनंही रिसर्च चालू राहिला आणि सोशल लिंग्विस्टिक्समधला पहिल्यांदा मी हा कुपवाडमधल्या म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डरची छोटी जी गावं आहेत तिथं जेव्हा एखादा बदल होतो आहे तेव्हा कन्नड, मराठी हे 2 वेगवेगळ्या लँग्वेज फॅमिलीजमधल्या भाषा असूनही त्यांच्यात कसा एकसारखाच बदल होतो. म्हणजे बदल होताना तिन्ही भाषा एक ग्रुप म्हणून बदल दाखवत आहेत. हा एक भारतीय त्याला इंडियन लिंग्विस्टिक एरिया म्हणतात, तर तिथं एक टिपिकल अशी दिसणारी गोष्ट आहे, तर ती त्या प्रोजेक्ट्स त्याच्यामुळं तर मी तो घेतला होता. तर तो मी केला आणि त्याच्यानंतर मी अलीकडच्या काळामध्ये ICSSRसाठी एक प्रोजेक्ट केला जो रेडिओ जॉकीच्या स्पीचवरती आहे. म्हणजे रेडिओ जॉकी हे खूप पॉप्युलर आहेत, तरुण मुलांमध्ये तर ते खूपच पॉप्युलर आहेत. दुसरीकडे मात्र असं दिसतं की जे शिक्षक आहेत किंवा जी सिनियर सिटिझन्स आहेत त्यांना ही भाषा अजिबात आवडत नाही. ते म्हणतात की या भाषेमुळं मराठीवर परिणाम व्हायला लागलेला आहे, आपली मराठी बिघडायला लागलेली आहे. तर मग हे काय नेमकं होतं आहे ते बोलतात, खूप अखंड बोलतात आणि फास्ट खूप बोलत असतात. त्यांचा चांगला प्रभाव पडतो आहे का वाईट प्रभाव पडतो आहे असं काही बघता येईल का ह्यानं सुरुवात केली आणि मग नंतर लक्षात आलं की काही ठराविक जे रेडिओ जॉकीज आहेत त्यांनी चांगलं खूप काम केलेलं आहे. म्हणजे आता पुराच्या वेळेला साऊथमध्ये जो पूर आला तर त्यावेळेला काही रेडिओ जॉकीजने खूप सुरेख काम केलं की मदत वेळच्या वेळी कुठं गरजू लोक आहेत त्यांच्याकडे पोचवणं, ह्याच्यासाठी ते जे मोबिलाईज करणं हेल्प असेल ती करणं किंवा आपल्या इथंही पुराच्या काळामध्ये खूप रेडिओ जॉकीजने सामाजिक बांधिलकी दाखवून काम केलं. तर ह्याचा म्हणजे त्या प्रोग्राममध्ये कंटेंट काय आहे आणि त्याची भाषा काय याच्या दोन्ही अंगानं मी तो प्रोजेक्ट पूर्ण केला. खूप सारा डेटा कलेक्शन त्याच्यामध्ये झालं आणि जेव्हा ऑडिओ डेटा असतो तर त्याचं काम करणं अवघड जातं, कारण त्यांनी रेकॉर्ड करायचं, मग ते लिहून काढायचं आणि त्याचं मग डिजिटायझेशन करून मग त्या ICSSRकडे सुपूर्द करायचं. पण चांगलंही झालं की आमच्या या कामामुळं याच्यातनं खूपसा डेटा तयार झाला जो ICSSR त्यांच्या वेबसाईटवर ठेवून त्याच्यावर बाकीची लोक पुढं काम करू शकतील. मग त्याचा रेडिओ जॉकीजची भाषा कशी आहे, त्यांचा आवाज लावण्याची पद्धत काय आहे, इंटोनेशन कसं असतं, स्ट्रेस कसा असतो, इथूनपासून ते काय बोलताय ते विषय या सगळ्यांवरतीच तो झाला आणि ICSSRनं बरेच ते आवडलं त्यांना ते काम आणि त्याचे रिपोर्ट्स खूप चांगले आले. शिवाय ह्याच्याशिवाय एक UGCसाठी एक प्रोजेक्ट केला होता जो मराठीमध्ये लिहिलेली नाटकं आणि इंग्रजीमध्ये लिहिलेली नाटकं त्याच्यामध्ये मॅस्क्युलिनिटी
पुरुषार्थाच्या कशा कॉन्सेप्ट्स आहेत ह्या अगदी सुरुवातीपासूनची संगीत नाटकांपासून अगदी सुरुवातीची मराठीच्या नाटकापासून अगदी अलीकडच्या नाटकांपर्यंत तिकडच्या मराठीमध्ये कशी एक पुरुषाची प्रतिमा आणि त्याच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत किंवा त्यांची काय वैशिष्ट्यांना महत्त्व दिलेलं आहे आणि तसंच इंग्लिशमध्ये काय झालेलं आहे ह्याचा एक तौलनिक अभ्यास पण केला. तोही पूर्ण झाला आणि चांगलं काम तेही झालं. तर हे महत्त्वाचे प्रोजेक्ट्स झाले आणि शिवाय मग विद्यार्थ्यांच्या थ्रू बाकीच्या गोष्टींवरती केलं. जसं इंग्रजी शाळांमध्ये आणि मराठी शाळांमध्ये शिक्षक जेव्हा मुलांशी बोलतात तर तेव्हा ते नेमकी काय भाषा वापरतात, किती वेळ ते बोलतात, कशा पद्धतीनं क्लास कंडक्ट करतात या पद्धतीचा रिसर्च असेल किंवा जे नॉन फिक्शन आहे म्हणजे ज्या लहान मुलांना खूप वाईट अनुभव आलेला आहे, ज्यांचं शोषण झालेलं आहे आणि त्यांनी ते नंतर मोठं झाल्यावरती ते त्यांना एक्सप्रेस करता येत नाही आहे, त्याच्यावरनं त्यांच्या मनावर खूप परिणाम झालेला आहे आणि जेव्हा ते लिहायला लागतात आणि तेव्हा त्यांना कुठंतरी ती मोकळीक मिळते लिहिल्यावरती, तर ते जे साहित्य आहे तर त्याचा अभ्यास करणं इथंपर्यंत वेगवेगळे विषय विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती संशोधन चालू आहे, काही संशोधन झालेलं आहे आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्यांनाही चांगला रिसर्च करता आला आणि काहीतरी वेगळं म्हणजे समाजाला उपयोग होईल असं काहीतरी संशोधन माझ्या हातून पण आणि विद्यार्थ्यांच्या हातून पण घडू शकतं. खूपच छान मॅडम, खूप मल्टी डायमेन्शनल काम आहे तुमचं, खूप सारे विषय तुम्ही हाताळले. मला खरंच आश्चर्य वाटतं. तुमचा जर अनुभव बघितला तर तुम्ही 23 वर्ष या विद्यापीठात काम करताय. याच्याशिवाय तुम्ही 2 वर्ष इथिओपिया नावाच्या देशात पण तुम्ही काम केले. 2 वर्ष प्राध्यापिकेचा अनुभव आहे तुम्हाला. तर मला त्या संदर्भात विचारायचं होतं की इथिओपियाने जे शिवाजी विद्यापीठ असू दे किंवा भारतीय शिक्षण पद्धती असू दे, तिथल्या ज्या शिक्षण पद्धतीमधला फरक एकूणच शिक्षण पद्धती असेल, संस्कृती असेल किंवा जीवन पद्धती असेल, तो फरक तुम्हाला जाणवला काय तिथे आणि काय फरक आहे तो? इथिओपिया पण आपल्यासारखाच एक बहुभाषिक देश आहे. वेगवेगळ्या संस्कृतींची लोकं आहेत, छोट्या छोट्या ट्राईब्सची लोकं आहेत आणि खूप गरीब देश आहे आणि त्याची प्रतिमा जी जगभरात आहे की ते फार गरीब देश आहे असं. पण भारताचे आणि इथिओपियाचे संबंध फार जुने आहेत, म्हणजे 4000 वर्षांपूर्वी पासूनचे संबंध आहेत. इतकं की म्हणजे नाचणीसारखं तृणधान्य हे तिथून इकडं आलं, इथून तिकडं गेलं का तिथून इकडं आलं, इतकं हे संदर्भ संदिग्धता निर्माण व्हावी इतके जुने आहेत आणि आता तिकडं जी नाचणी आहे ती मधल्या काळामध्ये बदलत गेलेली खूप वेगळी आहे आणि आपल्याकडेही त्याच्यामध्ये फरक होत गेलेले आहेत. पण त्या लोकांना भारताशी खूप जुने संबंध असल्यामुळे त्यांना आपल्याबद्दल अतिशय रिस्पेक्ट आहे. भारताला आणि भारतीयांना ते खूप महत्त्व देतात आणि त्यांच्याकडे चांगल्यानं बघतात आणि तिकडं त्या देशावरती फारसा कुठल्याच इतर देशाचा कलोनायझर म्हणून अनुभव त्यांना नाही आहे. म्हणजे त्यांच्यावर दुसऱ्यांनी कोणी राज्य केलेलं नाही आहे. थोड्याशा काळासाठी इटलीनं आक्रमण केलं होतं, थोड्याशा भागात ते होते आणि नंतर तो भाग इरित्रिया म्हणून वेगळा झाला. त्यामुळं इथिओपियन्सना आपल्याला कोणीतरी राज्य करणं आणि कोणाच्या तरी अंमलाखाली राहण्याचा अजिबात कल्पना आहे. त्यांना अतिशय अभिमान आहे की आमच्या कोणी राज्य केलेलं नाही आहे. म्हणजे काही वेळेला ते खटकण्या इतकं आपल्याला गर्व वाटावा इतकं त्यांना त्याचाच अभिमान आहे आणि त्यांचा अमेरिकेशी खूप जवळचे संबंध आहेत. आता बेल्जियमशी आहेत, जर्मनीशी आहेत आणि तिथली जी शिक्षण पद्धती आहे ती बहुतेक करून जर्मन आणि बेल्जियम या देशांच्याकडनं घेतलेली आहे आणि त्यांच्या डोक्यात एक मी जेव्हा तिथे होते तेव्हा अजून युनिव्हर्सिटीज इतक्या जशा आज तिथं आहेत तितक्या त्या अजून व्हायच्या होत्या. म्हणजे 10 वर्षामध्ये आता त्यांनी खूप त्या बाबतीत प्रगती केली. तर त्यावेळेला त्यांच्या डोक्यात होतं की जसं भारतामध्ये IITs आहेत तसे आम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये उत्तम दर्जाची लोकं आम्हाला निर्माण करायची आणि तो देश ही IIT सारखी संस्था आणि तिथून बाहेर येणारे ग्रॅज्युएट्स उभे करतील असा त्यांना विश्वास असल्यामुळे त्यांनी बऱ्याचशा भारतीयांच्या मदतीनं ह्या काही चेअर्स तिथं स्थापन केल्या आणि इंजिनिअरिंगवरती खूप फोकस करून खूप इंजिनियर्स निर्माण केले आणि आता त्यांना त्या काळामध्ये खूप बाहेरची लोकं तिथं म्हणजे इंग्लंडहून होती, जर्मनीहून होती, बऱ्याचशा देशांमधनं तिथं शिक्षक येत होते. पण आता त्यांच्याकडे स्वतःचीच लोकं तयार झालेली आहेत आणि आता त्यांचं बाहेरच्या लोकांवरचं डिपेंडन्स खूपसं कमी झालेलं आहे. त्यामुळे आता तितक्या प्रमाणामध्ये बाहेरची लोकं नाही आहेत.
पण एक फरक मात्र असा जाणवला की तिथं मी गेले तेव्हा तिथं अमेरिकन युनिव्हर्सिटी पद्धतीचं इथं MA पोस्ट ग्रॅज्युएट क्लासेस फक्त इथं विद्यापीठात शिकवले जातात, पण तिथं मी अंडर ग्रॅज्युएट क्लासेस पण कॅम्पसवरतीच असतात. त्यामुळं TYच्या मुलांना मी शिकवायचे. ज्या गोष्टी आपण इथं MAच्या सेकंड इयरला शिकवतो ते तिथं TYच्या मुलांना म्हणजे BAच्या शेवटच्या वर्षाला किंवा BSCच्या किंवा BEच्या शेवटच्या वर्षाला शिकवल्या जायच्या. त्यामुळे खूप ॲडव्हान्स नॉलेज ते देतात. विद्यार्थ्यांची समजण्याची क्षमता आहे की नाही ह्याच्यामध्ये फार फरक नाही आहे. जशी भारतीय मुलांची आहे तशी जवळपास त्यांचीही आहे. पण एक मात्र हे आहे की तिथं खूपसे सामाजिक रोलवरती महत्त्व दिलेलं आहे. शिक्षणाचा खर्च, राहण्याचा खर्च, कॅम्पसवर राहण्याचा खर्च हे सगळं देश करतं. म्हणजे मुलाला कपडे सोडले तर काहीच त्याला युनिव्हर्सिटीमध्ये आल्यावर खर्च करावा लागत नाही. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्यांना कसल्या टाईपचं शिक्षण द्यायचं आहे आणि कोणी कुठल्या कोर्सला जावं हेही मग राज्य ठरवतं. त्यामुळं खूप इक्वॅलिटी आहे. म्हणजे अशा इक्वॅलिटीची आपण कल्पनाच करत नाही. आपण म्हणतो खूप इक्वॅलिटी पण तिथं खरी इक्वॅलिटी आहे. म्हणजे तिथं बऱ्याच वेळेला जे प्रेसिडेंट युनिव्हर्सिटीचे म्हणजे व्हाईस चान्सलर असायचे ते कॅन्टीनमध्ये आम्ही उभे असायचो आणि ते शेजारी उभे असायचे, पण कोणीही शिक्षक किंवा विद्यार्थी उठून त्यांना खास हे बाब म्हणून त्यांना बसायला जागा देणं, त्यांच्यासाठी खास टेबल रिकामं करणं असं करायचे नाहीत किंवा त्यांची अपेक्षा असायची नाही. इतकं ते सगळी समान पातळीवरती हे चालतं. तर ते खूप चांगली गोष्ट त्यांची ती आढळली की इक्वॅलिटी खरोखरचीच इक्वॅलिटी तिथं आहे. जमीन ही सरकारची असते. त्यामुळे तुम्हाला जरी ती घर बांधायला दिली किंवा शेती करायला दिली तर ती मालकी मात्र ती लीजवरतीच असते, त्यांचीच असते. आणि त्यामुळं खूपशा प्रमाणामध्ये भांडणं हे कमी आहेत. ट्रॅफिक खूप कमी आहे आणि तिथं असं बऱ्याच वेळेला होतं की आपण बाहेरच्या देशात गेलं की मग आपल्याला आपल्यातले दोष काही दिसायला लागतात की खूप जाणवायला लागलं की आपल्या भारतीयांना पेशन्सच राहिलेलं नाही. म्हणजे ट्रॅफिकच्या बाबतीत आपण इतका रस्त्याला दंगा असतो, इतके हॉर्न वाजवले जातात. तिथं हार्डली कधी ते 1-2 वेळेला मी 2 वर्षांमध्ये 1-2 वेळेला हॉर्न ऐकले रस्त्यावर. इतकं ते म्हणजे ते समजा आडवं काहीतरी आलं तरी ते थांबतात. गडबड आपल्यासारखी ही नाही आहे. त्यामुळे तेही या काही गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत आणि ती लोकं आपल्याकडनं शिकत आहेत. ओके, खूपच छान मॅडम. तर खूप वेगळा अनुभव आहे हा. मॅडम हा चौथा जो माझा प्रश्न आहे तो थोडा वेगळा आहे. मी तुमच्याबद्दल ऐकलं तुम्ही संगीत शास्त्रात देखील ग्रॅज्युएट आहात, शिवाय तुम्हाला सतार वाजवण्यात देखील आवड आहे. तर ही आवड तुम्हाला कशी निर्माण झाली याबद्दल जाणून घ्यायचं. मी मिरजेची आहे आणि मिरजेचा तंतुवाद्यांशी खूप जुना संबंध आहे. माझे वडील डॉक्टर होते, पण त्यांना फार संगीताची आवड होती आणि त्यांची आई त्यांच्यासाठी काही खास असं म्हणजे वडील त्यांचे खूप लहान वयात गेले होते आणि आईनं त्यांना संगीत शिक्षणासाठी मग काही वेगळे पैसे देणं किंवा ती आवड तिनं ती समजून घेतली नव्हती. त्यामुळे त्यांनी डॉक्टर होत असताना म्हणजे मेडिकलचं शिक्षण सुरू असताना त्यांनी एक वेळ उपाशी राहून पैसे साठवले आणि त्याच्यातनं त्यांनी बरीच वाद्य घेतली. त्यांच्या पहिल्यांदा सतार, मग मेंडोलिन, अशी गिटार अशी बरीच आमच्या घरामध्ये खूप वाद्य होती. त्यांचा व्यवस्थित मेंटेनन्स झाला नाही आणि त्यामुळं ही बरीचशी वाद्य म्हणजे दाखवायला आत्ता माझ्याकडे नाही आहेत की वडिलांनी घेतलेली वाद्य आहेत, पण त्यांनी घेतलेले सतारी मात्र आहेत, गिटार वगैरे आहेत. त्यामुळे ते त्यांचं बघून आणि त्यांना इच्छा होती की मला नाही शिकता आलं तर मुलांनी शिकावं म्हणून आणि त्यामुळं मग सतारीमध्ये शिक्षण सुरू झालं. लहान वयापासूनच मी सतार शिकायला लागले. बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कार्यक्रम झाले, बक्षिसं मिळाली. कॉलेजला जाताना मी कॉलेजला जात होते तेव्हा नॅशनल युथ फेस्टिवलमध्ये पण मी वाजवू शकले. महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व मी करू शकले. भोपाळला पहिला नॅशनल युथ फेस्टिवल तेव्हा झाला होता. चांगले शिक्षक मिळाले मला. म्हणजे तिकडं सांगलीला रमेश भोसले सर आता ते नाही आहेत तर त्यांच्याकडे मी आधी सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांचे बंधू नरेंद्र भोसले यांच्याकडे मी काही काळ शिकले. पण नंतर मग जसा अभ्यासाचा ताण वाढत गेला तसं ते होऊ शकलं नाही. आणि दुसरी गोष्ट हे झाली की मिरजेमध्ये दर्ग्यामध्ये दरवर्षी कार्यक्रम होतात तर तिथं खूप उत्तम कलाकारांना ऐकायला मिळालं. आणि तिथलं एक वैशिष्ट्य असं आहे मिरजेतल्या कार्यक्रमांचं की तिथं प्रोफेशनॅलिझम नाही आहे. तिथं सेवा म्हणून हे वाजवायला येतात किंवा गाणं म्हणायला येतात आणि ते कलाकार आजीनं हे सुरू केलं. आजी यायची ते तिची मुलगी यायची, मुलीची मुलगी यायची, ही परंपरा सुरू आहे. आणि सेवाभावानं करत असल्यामुळं
आणि दर्ग्यामध्ये कार्यक्रम होत असल्यामुळे टाळ्या वाजवणं हे तिथं अलाउड नाही आहे. त्यामुळे नुसतं बाबा आणि खरोखर समजणारी, संगीत समजणारी पण अतिशय गावठी दिसणारी माणसं तिथं बसलेली असायची. म्हणजे इतकी ती प्रामाणिक असायची किंवा सडेतोड असायची की जे एखाद्याचं गाणं आवडलं नाही तर ते सरळ शेजाऱ्याला सांगायची की ह्याचं संपल्यावरती उठव म्हणून सरळ आडवीच झोपून टाकायची. आणि ती लोकं कलाकार आलेले मनापासून गायचे, वाजवायचे आणि कारण ते देवासाठी म्हणून वाजवायचे. आणि त्यामुळं ऐकल्यामुळं खूपसं शिकायला मिळालं आणि एक डोक्यात एक फिट बसलं की कलाकार म्हणजे हा असा आहे. ते इतके सुंदर सुंदर काही कार्यक्रम ऐकायला मिळाले की बाहेरच्या ह्याच्यामध्ये मोठं तिकीट देऊनही तसं ऐकायला मिळणार नाही. अलीकडंच मेवुंडी म्हणजे इथे तर मेवुंडी आले होते आणि अचानक खूप जोरात पाऊस कोसळायला लागला आणि मग ते स्टेजवरती काही पत्रा वगैरे नसल्यामुळे ते छोट्याशा शेजारच्याच पडवीमध्ये सुरू केला कार्यक्रम आणि अगदी असं समोर बसून तुम्ही ऐकताय किंवा फिरोज दस्तूर किंवा मल्लिकार्जुन मनसूर इतक्या मोठ्या लोकांचे त्यावेळेला मी 7वी 8वीत असेल तेव्हापासून रात्रभर जागून ते ऐकायचं ही संधी मिळाली आणि त्यामुळं फार मला काय आज येतं असं नाही पण गाणं समजतं त्याचं श्रेय वडिलांना मला चांगले जे गुरु मिळाले ते आणि मिरजेच्या या दर्ग्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांना जातं. मी इथं आल्यावरती मग थोडंसं सुरू राहावं म्हणून मग मी इथं युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतली आणि ते परीक्षेच्या पद्धतीने त्यामुळं BA इक्विव्हॅलंट टू BA म्युझिकचे आहे ब्रिज कोर्स तो झाला माझा सतारीमध्ये. पण पुढं आता इथं ME सतार नाही आहे. नाहीतर मला खूप आवडेल की ME करावं आणि नंतर त्याच्यामध्ये PhD करावं असंही डोक्यात होतं की म्युझिकमध्ये PhD करावी. ते विषय पण डोक्यात होते पण ती संधी अवेलेबल नसल्यामुळं आणि इथं मी फुल टाईम नोकरीला असल्यामुळं मी बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन ती डिग्री घेऊ शकत नाही त्यामुळे ते थांबलं. खूपच छान. पण खूपच वेगळा अनुभव आहे आणि खरंच संगीतात पु ल देशपांडे असं म्हणतात की माणसाला जगण्यासाठी संगीत किंवा कला शाखेशी जोडलेलं कधीही चांगलं. अशा पद्धतीने तुमचं मत आहे ते मला देखील पटतं. आता मला एक प्रश्न विचारायचा राहून गेला की AD सायंटिफिक इंडेक्स जो आहे तो ॲक्च्युली काय आहे आणि त्यात तुम्ही टॉप 1 रिसर्चर आहात, टॉप 1% रिसर्चरमध्ये एक टॉप 1% रिसर्चर नाही आहे. म्हणजे ते काय आहे की AD सायंटिफिक इंडेक्स म्हणजे 2 प्रोफेसर आहेत की ज्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं एक लिस्ट करायला सुरू केली, रँकिंग करायला सुरू केली, ज्यांचा रिसर्च खूप वेळेला दुसऱ्यांनी साईट केलेला आहे. असे सर्वात जास्त सायटेड जे रिसर्चर्स आहेत तर त्यांची एक लिस्ट तयार केली आणि 218 देशांमधला डेटा आहे तो 20,000पेक्षा जास्त इन्स्टिट्यूट्स युनिव्हर्सिटी वगैरे आणि 11 विषय अशा सगळ्यांमधनं तयार केलेली ती रँकिंगची लिस्ट आहे. आणि त्याच्यामध्ये 2% विद्यापीठामधले काही 6 लोक उभे आहेत तर त्याच्यात मी नाही आहे. त्यात बहुतेक सगळे सायंटिस्टच आहेत आणि ह्याच्यामध्ये लिटरेचरमधली मात्र मी एकमेव आहे. लिंग्विस्टिक्स अँड लिटरेचरमधली मी ग्लोबल एकमेव रँकिंग आहे. हां ग्लोबल रँकिंग आहे तर त्याच्यामध्ये सुदैवानं आलेला आहे माझा. अभिनंदन मॅडम, तोच खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि आता जो 5वा प्रश्न आहे तो आहे तुमच्या सामाजिक आणि जो पर्यावरणाशी संबंध आहे त्या संबंधीचा. कारण तुम्ही टेरेसवर गार्डनिंग पण करता असं मी ऐकलं. शिवाय तुम्ही समाजाशी प्रती देखील तुम्ही खूप सारी अशी कामं केली जसं की वाचनालय देखील तुम्ही निर्माण केले. तर ह्याबद्दल मला थोडक्यात जाणून घ्यायचं होतं मॅडम. एक म्हणजे की मला वाटतं की प्रत्येकाचे सामाजिक बांधिलकी अतिशय महत्त्वाची म्हणजे शिक्षकासाठी तर फारच गरजेचं आहे. पण एक सामान्य नागरिक आपण जरी म्हणलं तरी आपलं समाजानं आपल्याला जे दिलेलं आहे त्याचं आपण कुठंतरी ते द्यायलाच पाहिजे समाजाला. त्यासाठी आपण आपल्या परीनं जे काही शक्य होईल ते थोडं थोडं काम करत राहायलाच पाहिजे. त्यात आम्ही राहतो राजेंद्रनगरमध्ये त्यामुळं तिथं खूप जवळून तिथली वंचितांचे दुःख बघायला मिळाले. बऱ्याच वेळा असं दिसलं की ह्या मुलांना खूप शिकावं वाटते पण ते संधी मिळत नाही आहेत किंवा ती रिसोर्सेस त्यांच्याकडे नाही आहेत. आणि एकूणच तक्रार सगळीकडे दिसते सगळ्या पालकांची की हल्ली मुलं वाचत नाहीत. संध्याकाळच्या वेळेला नुसतं TV बघत किंवा मोबाईलमध्ये बसतात. माझाही मुलगा मोबाईलमध्ये वेळ घालवायचा त्यामुळं ह्यांच्यासाठी असं काहीतरी अवेलेबल करायला पाहिजे म्हणून आम्ही घरामध्येच लायब्ररी सुरू केली लहान मुलांच्यासाठी आणि खूप चांगली पुस्तकं आणि भरपूर प्रमाणात पुस्तकं तिथं अवेलेबल करून दिली. आणि तिथल्या मुलांना आम्ही हळूहळू त्यांना प्रोत्साहन देऊन ते लायब्ररीपर्यंत आणणं ह्याच्यासाठी
बराच काळ गेला. पण थोड्या दिवसांना एक 20भर मुलं येऊन तिथं रोज वाचन करायला लागली. त्याच्यासाठी आम्ही ती मुलांना पुस्तकं दिसतील म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण पुस्तकं ठेवली तर ती दिसत नाहीत मुलांना आणि मग ती त्यांना घेऊन चाळावी वाटत नाहीत. म्हणून खास पद्धतीची टेबल्स करून घेतली की जिथं असं आपण पुस्तक जरी ठेवलं तर त्यांना ते घेऊन हाताळायला बघावं असं खास करून घेतली. आणि मग ती हळूहळू मुलं यायला लागली आणि तिथल्या मुलांना तिथंच वाचायची आम्ही जागा निर्माण करून दिली. आणि बाकीच्यांना ज्यांना वाचा वाटते तर त्यांच्याकडून आम्ही काही न फी घेता घरी वाचायला त्यांना देतो. आणि ती एक पुस्तक नेहमीच्यासारखं वाचून झालं की येऊन पुन्हा बदलून देतात. फक्त कोरोनाच्या काळामध्ये हे सगळं बंद करावं लागलं कारण लायब्ररीज बंद करणं गरजेचं होतं. आणि त्याच्यामध्ये इतकं नुकसान झालं की ह्या मुलांना तेवढ्या काळामध्ये पुन्हा म्हणजे नुसतं खेळण्याचं किंवा मोबाईलचं हे जे वेळ लागलं की त्यांना आता परत पुस्तकांकडं आणणं आम्हाला खूप अवघड व्हायला लागलं. तर ह्याच्याबरोबरच वाचनाबरोबरच त्यांना एखादा छंद असावा, त्यांना एखादी कला मिळावी म्हणून आम्ही अजून एक आयडिया सुरू केली की संध्याकाळच्या वेळेला रोज त्यांना तिथे येऊन एक नेहमीच एक शिक्षक असेल आणि एक कलेचा शिक्षक असेल. म्हणजे समजा एखाद्या दिवशी गाण्याचा शिक्षक, एखाद्या दिवशी नृत्याचा शिक्षक, एखाद्या दिवशी तबला, एखाद्या दिवशी पेटी, असं वेगवेगळे वाद्य किंवा वेगवेगळे छंद शिकवेल, नृत्य शिकवेल असे लोक आणली. आणि एक कला आणि अर्धा तास खेळ किंवा व्यायाम असं सुरू केलं. आणि हे पालकांनाही खूप आवडलं आणि मुलांनाही खूप आवडलं की खेळायला मिळते म्हणून मुलं यायला लागली. आणि हळूहळू मग ती एका छंदामध्ये आणि फक्त रोज एकच म्हणजे गाण्याचाच क्लास चालत नाही आहे. वेगवेगळे 6 दिवस हवे म्हणजे पेंटिंग असेल, काही आर्ट क्राफ्ट्स असतील. त्यामुळे त्या मुलाला कशाची आवड आहे हे लक्षात येऊन पुढं त्यांना त्या क्लासला घालणं आणि त्याच्यामध्ये आणखीन ट्रेनिंग देणं हे पॉसिबल झालं. आता आम्ही चेसचे पण क्लासेस सुरू केलेत आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. मॅडम, तुमच्या पर्यावरणात प्रेमाबद्दल विचारायचं होतं. हां. माझा कचरा माझी जबाबदारी हे पण तुम्ही एक ब्रीदवाक्य सांभाळता. हो त्याबद्दल पण जाणून घ्यायचं होतं. ऑर्गॅनिक तुम्ही शेती पण करता असं मी ऐकलं छतावर. हो. आम्ही काय करायचं की अंगणामध्ये आधी आम्ही भाजीपाला म्हणजे झाडं खूप आहेत म्हणजे 400-500 व्हरायटीची झाडं आहेत आमच्याकडं. आणि लोक त्याचं खूप कौतुकही करायची. पण आता कोरोनाच्या काळामध्ये वेळही मिळाला होता त्यामुळे आम्ही म्हणले की आता शेजारच्या बिल्डिंग्स मोठ्या झाल्यामुळं ऊन कमी झाले आणि अंगणामध्ये आता पूर्वीसारखं तितकं हे येत नाही म्हणून मग आम्ही गच्चीत सुरू केलं. मग आता गच्चीत हे करायचं तर मातीचं ओझं, कुंडीचं ओझं हे सगळं प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे ह्याच्यातनं हळूहळू एक एक गोष्टी सुचायला लागल्या. आणि मग आम्ही जो काही कचरा आहे आपला तो सगळ्याचं कंपोस्टिंग करायला लागलो. त्या कचऱ्यामध्येच म्हणजे ते कंपोस्टिंग केलेलं मातीचं प्रमाण कमी आणि कंपोस्टच घालून गच्चीमध्ये आम्ही सगळा भाजीपाला लावला. आणि आता भाजीपाला हा इतका येतोय तर गेली 4 वर्षांमध्ये आम्ही अजिबात बाहेरनं भाजी आणलेली नाही आहे. आणि प्लास्टिकचा पुनर्वापर करून म्हणजे तर रंगाचे डबे आहेत, बादल्या फुटक्या आहेत तर त्याच्यामध्ये झाडं लावून कंपोस्टिंगमध्ये लावून आम्ही आमचा वर्षभराचा भाजीपाला आणि आमच्या कॉलनीतल्या शेजारच्या बाजारच्या लोकांना ह्यांनाही आम्ही देऊ शकतो एवढा भाजीपाला निर्माण होतो. आणि हे बघून बाकीच्या लोकांनाही वाटलं. आमच्याकडं दरवर्षी 200-300 लोक भेट देतात ते बघायला हे कसं केलेलं आहे. आणि त्याच्यातनं आमचे शेजारी पाजारी चालू केले. आता इतकं चांगलं झालेलं आमच्या कॉलनीमध्ये की जर आम्ही ठरवलं की आम्ही एक 2-3 भाज्या लावायच्या आणि ह्यांनी 2-3 लावायच्या तर वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला फळं हे सगळं एकमेकाला देवाणघेवाण करत आपल्याला बाजारातनं काही आणायला लागणार नाही इतक्या परिस्थितीपर्यंत आम्ही जवळपास पोचलेलो आहोत. जे आपण लावलेलं आहे ज्याच्याला आपण काय खतं घातलेली आहेत, आपण काय औषधं मारलेली आपल्याला सगळं माहीत असतं. त्यामुळं बाहेरनं जेव्हा आपण ऑर्गॅनिक म्हणून आणतो तेव्हा आपल्याला काहीच खात्री नसते की खरंच ऑर्गॅनिक आहे का नाही, त्याच्यावर किती औषधं मारलेली आहेत आणि किती केमिकल्स आपण खातोय याची खरंच कल्पना नसते. तर आता आम्हाला हे माहिती आहे की आम्ही बाबा 4 वर्ष अजिबात केमिकल्स खात नाही आहेत. म्हणजे अजून धान्य वगैरे हे नाही होऊ शकलेलं पण भाजीपाला आणि फळं हे करू शकलेलं आहे. म्हणजे अंजिराच्या झाडाला इतके अंजीर येतात आणि कोकिळांना अंजिरं फार आवडतात त्यामुळे ते दिवसभर तिथून हलत नाहीत, अंगणातनं हलत नाहीत. पक्षी खूप येतात त्यांनाही सोडून आपण आपल्यासाठी घेऊ शकतो आणि इतरांनाही देऊ शकतो. ह्याच्यातनं जे समाधान मिळतं आणि आपण केमिकल्स खात नाही आहोत ह्याच्यातनं जे समाधान मिळतं आणि लोकांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो आहे ह्याच्यातनं खूप आनंद मिळतो. त्यामुळं आपण आपला कचरा टाकू नये आणि शक्यतो जितका शक्य तितका रिसायकल करावा. कारण आपण प्लास्टिक नको म्हणून बाहेर टाकून देतोय त्यांना आणखीन जास्त पर्यावरणाचं नुकसान करतोय. तर ते थोडंफार प्रत्येकानं जरी सुरू केलं
तर हे थांबेल ह्यासाठी सुरू केलं. आणि हळूहळू जसं समाजात असं पेपरमध्ये पण हे आलं होतं, त्यामुळे आणखी लोक यायला लागली. रेडिओवर पण एकदा मुलाखत झालेली होती, FM रेडिओवरती. तर त्याच्यामुळं आणखीन लोकांच्यापर्यंत हे पोचू शकत. आणि खूपच मोठं काम आहे नावाजण्यासारखं, आणि प्रत्येकाने हे करावं असं माझं मत आहे. ज्यांना पण टेरेस आहे यांचं पण हो. त्यांनी हे करायला पाहिजे. त्यामुळं हा खूपच वेगळा आणि खरं तर आज जर बघायला गेलं तर निसर्गापासून तुटलेलाच आहे माणूस जर बघायला गेलं तर. आणि तुमच्यासाठी व्यक्ती ते संबंध सांभाळते, खूपच बरं वाटलं मॅडम ऐकून. आता हा शेवटचा प्रश्न आहे माझा, तो आहे या विद्यार्थ्यांच्यासाठी. तुम्ही एक प्राध्यापकी पेशेत आहात, खूप वर्ष काम देखील केले, तुम्ही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण करता, PhD तुमच्या हाताकडून बरेचसे विद्यार्थी होऊन गेले. तर एकूणच विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आणि आणखीन एक असं जर बघायला गेलं तर आत्ताचे विद्यार्थी आणि पूर्वीचे विद्यार्थी त्यात खूप सारा फरक पण जाणवतो. हो, हो. मग हे बरोबर आहे, तुम्ही अगदी म्हणताय ते. म्हणजे अगदी आता कोरोनाच्या नंतर आम्हाला हा फरक जाणवायला लागला की मुलांना एका ठिकाणी बसण्याची तेवढी कपॅसिटीच उरलेली नाही, किंवा कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. थोडा वेळ लक्ष लगेच त्यांचं विचलित होते, किंवा पूर्वीसारखं त्यांना वाचन नाही आहे, लिखाणाची सवय राहिलेली नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवरती विद्यार्थ्यांना सांगण्यापेक्षा मला वाटतं की शिक्षकांना आणि पालकांना सांगायला हवं की हा बदल तुम्हाला त्यांच्यामध्ये हळूहळू परत पहिल्यासारखा करून घ्यावा लागणार आहे. पालकांची तक्रार असते की मुलं वाचत नाहीत, पण खरं तर हे आपण जर त्यांच्यासमोर उदाहरण ठेवलं तरच ते फॉलो करणार आहे. तर पालकांनी आधी स्वतःला सवय लावून घ्यायला पाहिजे की वाचन करायला पाहिजे, भरपूर पुस्तकं घरात अवेलेबल करून द्यायला पाहिजे. मी जेवढा टप्पा गाठू शकले, फार मी काय अचीव केले असं नाही मला वाटत, पण जे करू शकले तर त्याच्यामध्ये खूपसे माझ्या आईवडिलांचं त्यांनी घेतलेले एफर्ट्स, माझ्या आजीनं घेतलेले एफर्ट्स, हे जसे कारणीभूत असेल, माझ्या शिक्षकांनी जे मला दिलं तेच सगळं आपल्याला पुढच्या पिढीसाठी पण करायला लागणार आहे. त्यामुळे भरपूर लायब्ररीज हव्यात, पुस्तकं हवीत, आपल्या घरामध्ये पुस्तकं हवीत, मुलांना अभ्यासाची सवय लावायला हवी. आणि हे पालकांनी एफर्ट्स घ्यायला पाहिजेत त्याच्यासाठी. त्यांना एखादा छंद लावायला हवा. त्याच्यासाठी तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यायला लागले तरी तुम्ही त्यांना एखाद्या क्लासला पाठवा, काहीतरी शिकवायला बघा. आणि प्रत्येक गोष्ट क्लासला लावूनच जमते असं नाही. म्हणजे क्लासला सोडून दिलं आणि तिथं तो शिक्षक शिकवेल असं शिक्षकांवरती सोडून देणं उपयोग नाही आहे. मुलांच्याबरोबर निसर्गामध्ये वेळ घालवायला पाहिजे. त्याच्यातनं आईवडिलांच्या बरोबरचं मुलांचं बॉन्डिंगही समृद्ध होतं आणि निसर्गाशी समृद्ध होतं. आज असं दिसायला लागलं की निसर्गाची आपल्याला काही परवाच नाही. रोज घंटागाडी फिरत असती, पण तरीही कचऱ्यांचे ढीग लागलेले आहेत, की ती येते आपल्या दारामध्ये घ्यायला येते, पण तरीही आपण त्याची पर्वा न करता कचरा टाकतो आहोत. असा काळ येणार की काही वर्षानंतर आपल्या मुलांना ऑक्सिजनच असेल की नाही ही शंका आहे. त्यांना बघायला झाडं असतील की नाही, काही वर्षात अख्खं कोल्हापूरमध्ये एखादं तरी मोठं झाड ते राहील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. तर ह्याच्यावरती आपण आत्ताच जागरूकतेनं विचारपूर्वक ह्याच्याकडे बघायला पाहिजे. मुलांना नुसतं परीक्षार्थी न करता त्यांनी एक मल्टीडायमेन्शनल पर्सनॅलिटी व्हावं आणि त्यांच्या सगळ्या बहुआयामी त्यांची वाढ व्हावी, ह्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्यांना जागरूक नागरिक करायला पाहिजे. म्हणजे त्यांना प्रश्न विचारायला शिकवायला पाहिजे. त्यांना जे तुम्हाला आवडत नाही, जे समाजात खटकते, त्याच्याविरुद्ध आवाज उठवायला शिकवायला पाहिजे. हे सारखं डिसिप्लिनच्या नावाखाली आपण त्यांना जे गप्प बसवते ते थांबवायला पाहिजे. आणि तरच ते मुलांच्यामध्ये हा बदल दिसणार आहे. दुसरं असं वाटतं की जरी मी इंग्रजीची प्राध्यापिका असले तरीही आपली भाषा आणि बाकीच्याही सगळ्या भाषा ह्यांच्या सगळ्यांच्याबद्दलच प्रेम असायला पाहिजे. जितक्या भाषा तुम्हाला येणार आहेत तितकी तुमची समृद्धी वाढते. त्यामुळे फक्त इंग्रजीच्या मागं लागणं किंवा फक्त मराठी म्हणजेच माझं मातृभाषेवरचं प्रेम म्हणजे फक्त मी बाकीच्या भाषांचा द्वेष करायला पाहिजे, हे जे समज आहेत हे काढून म्हणून आम्ही आमची एक छोटीशी एक संस्था आहे, सार्थ एज्युकेशन सोसायटी. याच्यात काही विद्यापीठातले इतर प्राध्यापक आणि इतरही काही वकिली वगैरे अशा क्षेत्रातले लोक यांच्या माध्यमातून आम्ही एक संस्था उभी केली आहे. त्याच्यातनं आम्ही एक प्री प्रायमरी स्कूल चालवतो. तिथं मल्टीलिंग्वल स्कूल ही कॉन्सेप्ट वापरली की वेगवेगळ्या भाषा असाव्यात, की फक्त इंग्लिश मीडियम, फक्त मराठी मीडियम किंवा नुसतं सेमी असं न असता ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये कला, शिक्षण हे सगळ्यांचीच त्यांची वाढ व्हावी. आणि ही अशीच एखादी एक वेगळ्या पद्धतीची शाळा पुढं डेव्हलप करावी याच्यासाठी आमची संस्था प्रयत्न करते.
त्या संस्थेतनं आम्ही राजेंद्रनगरमध्ये बाकीच्याही गोष्टी करतो, जसं ब्लड डोनेशन कॅम्प्स असतील किंवा त्या मुलांची ओरल हायजीन, म्हणजे त्यांचं खरोखरच हायजीनकडे अजिबात लक्ष नसतं, तर ते त्या पालकांना त्याच्याबद्दल जाणीव करून देणं, चांगले डेंटिस्ट असून त्यांच्याकडनं त्यांना चेकिंग करून घेऊन काय करायला हवं हे सांगणं, किंवा कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्यासाठी काही लेक्चर्स डॉक्टर्सचे ऑर्गनाईज केले होते, काय पॅन्डेमिकच्या काळामध्ये काळजी घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी इंजेक्शन्स घ्यायचे का नाही, त्याच्याबद्दल जी भीती होती, या सगळ्यासाठी आम्ही तेव्हा काम केलं. आणि ही अशी एखादी शाळा व्हावी असं वाटतं की ज्याच्यातनं जे मला पालकांनी करावं किंवा मुलांनी करावं असं जे मला म्हणायचं की त्यातनं ते हळूहळू ते कार्य पुढं जाईल, असं आमच्या सगळ्यांचाच 7 जणांचा विचार आहे. 7 जण आम्ही त्या संस्थेमध्ये आहोत, तर त्या दृष्टीनं आम्ही पावलं टाकत आहोत. पण तुमचा जो प्रश्न आहे की मुलांनी, मी म्हणलं परीक्षार्थी फक्त होता कामा नये, त्यांनी खरोखर ज्ञान मिळावं हा प्रयत्न करावा. नुसती इन्फॉर्मेशन नको, इन्फॉर्मेशन खूप झालेली आहे, पण त्याच्यावर विचारपूर्वक तुम्ही निर्णय घेणं आणि तो निर्णय अंमलात आणावा ह्याच्यासाठी तुम्ही समाजामध्ये योग्य त्या ठिकाणी आवाज उठवून तो बदल घडवून आणणं, ही क्षमता मुलांमध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि मग त्यासाठी मग म्हणजे ठराविक आहे की शिक्षकच व्हावं किंवा ऑफिसर MPSC तुम्ही करावं, हे सोडून दुसरे जे पर्याय अवेलेबल झालेले आहेत त्याच्याकडे मुलांनी बघावं असं मला वाटतं. जितक्या गोष्टी तुम्ही स्वतःला त्याचं एक्सपोजर घडवून आणाल तितकी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होत जाईल आणि मग ती नवीन नवीन प्रांत तुम्हाला कळायला लागतील. एखादी भाषा येत असेल तर तुम्हाला ट्रान्सलेशनमध्ये आणखीन संधी मिळतील, मीडियामध्ये भरपूर संधी आहेत. चांगली भाषा येत असेल तर जर्नलिझममध्ये इंग्रजीच्या लोकांना खूप चांगल्या संधी आहेत. मग त्यांनी फक्त सेटनेट करून PhD करून फक्त शिक्षकच व्हावं हा जुना समज बाजूला ठेवून या गोष्टी बघायला लागाव्यात. आणि त्यासाठी आधी बेसिक गोष्ट आहे म्हणजे वाचन समृद्ध व्हायलाच पाहिजे, हे असं मला हे वाटतं. खूपच छान मॅडम. आज तुमच्याशी बोलून आम्हाला खूप सारं ज्ञान तर मिळालंच, पण शहाणपणाच्या गोष्टी देखील शिकायला मिळाल्या. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज आणि अशाच अशाच वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मॅडम. आभारी.